प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरडई कांद्याची भाजी। कुरडईचा भुगा उरला असेल तरी तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि ही भाजी खूप चविष्ट आणि चटकदार होते। कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तर चला बघूया। आपल्याला अशा प्रकारे कुरडई भिजवून घ्यायची आहे। ही कुरडई मी 15 ते 20 मिनिटं छान भिजवून घेतली आहे। एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत छान आपण कांदा परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त आपला कांदा झाला आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी अगदी लो फ्लेमवर बनवायची आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली कुरडई टाकायची आहे। घरात कोणती भाजी अवेलेबल नसेल तर ही भाजी तुम्ही जरूर बनवा। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे। जबरदस्त मसाल्याचं कोटिंग आलं आहे भाजीला। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।